दाद दिली पाहिजे, प्रतिसाद द्यायला पाहिजे. हा काय चोपदार, हे तर माणूस लयच आवडतंय मला. असं वाटतंय आपल्यातली 2000 त्याला देऊन टाकावं, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. असा कार्यक्रम मला. आणि नाचलं पाहिजे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. एवढीच जागा फक्त आता चांगली. आणि तुम्ही बघा, कीर्तन एकल्याचं खेळ नाही बरं का, नो एकल्याचा खेळ, कीर्तनकाराचा पहिला नंबरचा प्राण म्हणजे मृदंग आहे, नंबर 2चा प्राण म्हणजे गायक आहे, आणि नंबर 3चा प्राण म्हणजे पुढं बसणाऱ्याची प्रसन्नता. पुढं बसणाऱ्याचे तोंड नीट पाहिजे. आणि त्याच्यामुळं रणजित महाराज स्टेजवरचे कीर्तन रंगत नाहीत बरं का. महाराज किती बी मोठाले आणा, का रंगत नाही? कारण कीर्तनकाराचा खाली बसलेल्या लोकांचा संदर्भ लागत नाही. काल एक म्हातार माया पुढे बसलं ना, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं, मा अभंगच सारला, कोणता गाव सुधारला. त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं? म्हणलं मला उपवास आहे. म्हणलं सोडून दी, पण फ्रेश बस. मला सांगा, आपल्या बायकोच्या अंगावर फाटकी साडी असली, इज्जत कोणाची ती? गावाची. कोणाची? हा, कारण बायको कोणाची? अहो, बायको नाराज असली अपमान नवऱ्याचा होतो, आणि पांडुरंगाचा भक्त सुकलेल्या तोंडाचा दिसला अपमान देवाचा होतो. पांडुरंगाचे भक्त एनी टाइम प्रसन्न पाहिजे. आणि परमार्थ करून काय मिळालं? आपल्या चेहऱ्यावरचा आनंद ही परमार्थाची पावती आहे. विठ्ठला. आणि एवढीच जागा कृष्ण महाराज चांगली राहिली. आता सगळ्या जातीचे लोक एका आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर प्रेमाने नांदू शकतात, त्या जागेचं नाव म्हणजे हा धर्म मंडप आहे. आणि आपली शिकवण सुद्धा तिची. मानसा आता तरी मानसात ये, मानसा आता तरी मानसात ये, ए मानसा आता तरी मानसात ये, मानसा मानसा आता तरी मानसात ये, मानसा आता तरी मानसात ये. असे पक्वाजे भेटायला सुद्धा कीर्तनकाराचं पुण्य लागतं महाराज. सोपं आहे का? काही काही ठिकाणी वाज येतात का खाजी येतात हेच कळत नाही. त्याचा उग भूम भूम परांडा, भूम भूम परांडा, यात रस राहत नाही महाराज. शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं, गाडीत बसलेल्या माणसाला कळू द्यायचं नाही गेअर किती आहे म्हणून. त्याला ड्रायव्हर म्हणतात, आता हे गेअर टाकतो का धसकट उपटी तू तेच कळत नाही.